परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी भावना नखाते यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली। राष्ट्रवादीला सत्तेसाठी केवळ 4 जागा पाहिजे असल्याने सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे दोन्ही पदही बिनविरोध निवडली गेली। या सर्व निवडीनंतर जिल्हाध्यक्ष या नात्याने आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांचे व जिल्हा परिषद सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत। परभणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या उपस्थितीत पार पडली, ज्यात सकाळी 11 ते दुपारी 1 अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती। त्यात अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदासाठी भावना नखाते यांचाच अर्ज आला, त्यामुळे ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली। शिवसेनेने उमेदवार उभा करण्याच्या हालचाली केल्या होत्या, मात्र ऐनवेळी उमेदवार उभा करणं टाळण्यात आलं। तर भाजप, काँग्रेस, रासप यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीतील चुरस संपली। 3 वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन फोटो सेशन केले, ज्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, भाजप नेते विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद मजबूत आहे। 24 सदस्य आमचे निवडून आले होते। आम्हाला पक्षाचा पाठिंबा मिळाला, सपाचा पाठिंबा मिळाला, भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला, काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आणि शेवटला शिवसेनेचा पण आम्हाला पाठिंबा मिळाला आणि सर्वांच्या मदतीने आमची जिल्हा परिषद हे बिनविरोध झाली आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही राष्ट्रवादीचे बिनविरोध निवडून आले। आमचा नाराज आहे सबका साथ जिल्ह्याचा विकास, तर ते धर्तीवर सगळ्यांनी आम्हाला साथ दिली। सर्व पक्षाचे मी मनापासून आभार मानतो आणि भविष्याच्या जिल्हा परिषदेच्या विकासाच्या दृष्टीने सगळ्याला सोबत घेऊन आम्हाला जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टीने काम, पक्ष जरी वेगळे असले तर आपण सर्व मिळून काम करायचं हे आमच्या पक्षाच्या सगळ्या आमची दृष्टिकोन राहील आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे आम्ही 5 वर्ष जे ग्रामीण भागाचे आम्ही कामं केले, विकास केलं, त्याचाच फळ म्हणून जनतेने आम्हाला पुन्हा जिल्हा परिषदेवर सत्तेवर बसवलं। गणेश चोपडे, परभणीलाईव्ह.com